मीरा रोडमध्ये 5 वर्षीय मुलाचा जो आहे पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मीरा रोडच्या पेनकरगाडा परिसरात ही घटना घडलेली आहे आणि खेळाच्या मैदानाच्या मध्ये तो पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे। मीरा रोड पूर्वेच्या पेनकरगाडा परिसरात हा जो मुलगा आहे 5 वर्षाचा हा खेळण्यासाठी गेला होता आणि या घटनेला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असल्याचं मयत मुलाच्या आईवडिलांनी सांगितलं आहे। जिजामाता उद्यानाच्या बाहेर प्रवेशद्वार आहे, तिथे त्याची बॉडी ठेवत त्यांनी आंदोलन देखील केले आहे, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्याच्या आईवडिलांनी केली आहे। पेनकरपाडा परिसरात गुजरात चाळ येथे असणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता उद्यान येथे मुले खेळण्यासाठी जातात, मात्र त्या ठिकाणी संरक्षक भिंत तुटलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने उद्यानामागे कुठची सोय नाही। अनेक ठिकाणी उद्यानात टाक्यांवर झाकणं देखील नाहीत आणि काल मुले क्रिकेट खेळत असताना बॉल बाजूच्या मैदानात असणाऱ्या पाण्याच्या डबक्यात गेला आणि तो बॉल उचलण्यासाठी हा मुलगा गेला असता त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। नेमक्या घरच्या नातेवाईकाचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। प्रकरण असं आहे की नगरपालिकेने इथे गार्डन तर बांधलेलं आहे। गार्डनच्या पलीकडे एक बायो गॅस प्रकल्पाचा एक प्लांट टाकलेला 2 वर्ष आधी आणि त्याच्यात खड्डे मारलेले होते। त्या खड्ड्यात पावसाचं पाणी भरून एक डबकं तयार झालेलं आणि त्या डबक्यामध्ये 2-3 मुलं पोहण्यासाठी गेलेली, पण छोट्या मुलांना काय कळत नाही की ते मी तिथे बुडणार आहे का, मी तिथे मरणार आहे का, त्यांना लक्षात नाहीत। पण ज्यांनी हे केलेलं आहे नगरपालिकेची जबाबदारी 100% आहे। एक तर त्यांनी वॉचमॅन ठेवायला पाहिजे होते। जो एक वॉचमॅन ठेवलाय तो इथे गेटवर असतो, तो काहीच काम करत नाही। जिथे जरूरत आहे वॉचमॅनची तिथे त्यांनी ठेवायला पाहिजे तो वॉचमॅन। गेल्या 2 वर्ष आधी ते खड्डा असताना मी पाठपुरावा करून तिथे 2 वॉचमॅन ठेवलेले, काही एक इन्सिडेंट झाला नाही। पण या वर्षी काय झालं, आता सध्या नगरपालिकेला बॉडी नाही आहे, महापौर नाही, नगरसेवक नसल्या कारणाने नगरपालिकाचा आयुक्तच बॉस आहे आणि आयुक्तांना ही जबाबदारी स्वतःला घ्यायला पाहिजे का त्यांच्यामुळे हे इन्सिडेंट झालेला आहे। कारण तुम्ही गार्डन तर उघडलं, त्याच्यात खेळणी तर लावली, मुलं तर येणार, मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? सर्वस्वी नगरपालिकेची आहे आणि नगरपालिकाच ह्याला सर्वस्वी जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी घेऊन पुढचं असलेलं काम हे लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत करून द्यावं, जेणेकरून पुढचा होणारा इन्सिडेंट, पुढचा होणारा अपघात होऊ नये। हादसा सब लापरवाही बीएमसी का। क्या हुआ था? अगर बच्चा खेलने गया था, अगर वो आज ऐसा नहीं होता, बीएमसी ऐसा नहीं की होती तो आज ये हादसा होता ही नहीं। कितने बजे खेलने गया था, कितने बच्चे थे उसके साथ में? बच्चा मेरे को मालूम नहीं, मैं काम पे था। मैं जब फोन आया मेरे घर से तो मालूम पड़ा। क्या बोला गया कि बच्चा गुम हो गया। पहले बच्चा गुम हो गया तो बच्चा ढूंढने निकले तो 2-3 घंटे निकल गए। मेरे को तब फोन आया तो मैं दादा से निकला, तो दादा से निकले तब तक फिर फोन आया कि बच्चा नाले में गिरा। तो इसमें किसकी लापरवाही देखते हैं आप? बीएमसी का लापरवाही है। आज अगर ये बीएमसी नहीं ऐसा करती आज मेरा बच्चा ऐसा नहीं मरता। मेरा एक ही बच्चा है।